नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जय भीम दिन मकरनपूर येथे आणि औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली मागणी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जय भीम दिन व मकरनपूर परिषद सोहळा स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान व जय भीम मित्र मंडळ कन्नड यांच्या वतीने कन्नड शहराजवळील नर्सरी मकरनपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. निजाम राजवटीने बाबासाहेबांना मराठवाड्यात सभा घेण्यास घातलेली बंदी झुगारून मकरनपूर येथे पार पडलेल्या परिषदेने मराठवाड्यातील समतेच्या लढ्याचे रणशिंग फुंकले आणि जय भीमचा जयघोष जगभरात गेला. आज जय भीम हे अभिवादन शोषितांच्या क्रांतीचा नारा झाला आहे, असे प्रतिपादन श्रावण गायकवाड यांनी मकरनपूर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त भडकल गेट येथे आयोजित जय भीम डे सेलिब्रेशन मध्ये केले. रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मकरनपूर परिषदेचे संयोजक स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब मोरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मिठाई वाटप करून निळ्या रंगाचे फुगे हवेत सोडून जय भीमच्या गगनभेदी घोषणा देत जल्लोष करण्यात आला. यावेळी श्रावण गायकवाड, राजू आमराव, सुशीला खडसे, विलास जगताप, आयोजक सचिन निकम, काकासाहेब गायकवाड, मनोज वाहुळ, राहुल वडमारे, सिद्धार्थ सदाशिवे, अविनाश कांबळे, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, उमाकांत खोतकर, नितीन दाने, नवल सूर्यवंशी, देवा त्रिभुवन, विकास रोडे, पवन पवार, संदीप अहिरे, संतोष ससाने, सम्यक सरपे, निलेश वाघमारे, विश्वजित गायकवाड, मनीष नरवडे, कपिल बनकर, सचिन शिंगाडे, किशोर ससाने आदींची उपस्थिती होती. या देशातील शोषित पीडितांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असताना तत्कालीन निजाम सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाड्यामध्ये येण्यास बंदी घातलेली होती. ही बंदी झुगारून मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा मकरनपूर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली. त्या सभेला मकरनपूर परिषद असं नाव देण्यात आलं आणि त्या सभेमध्येच तत्कालीन आंबेडकरी चळवळीचे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी जय भीमचा नारा दिला. आज जय भीमचा नारा हा जगभरामध्ये स्वाभिमानाचं क्रांतीचं प्रतीक म्हणून ओळखला जातो आणि या दिवसाचं स्मरण म्हणून या ठिकाणी आम्ही मकरनपूर परिषदेचा वर्धापन दिन आणि जय भीम दिवस साजरा करत आहोत. दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. जय भीमच्या माध्यमातून आज देशभरामधल्या शोषित पीडितांना त्यांच्या क्रांतीचा आवाज मिळालेला आहे. त्याच्यामुळे या दिनाचं इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या या दिनाप्रसंगी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि जय भीमचा नारा देणाऱ्या भाऊसाहेब मोरे यांना विनम्र असं अभिवादन करतो. मकरनपूर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त भडकल गेट येथे जय भीम डे साजरा करण्यात आला. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब मोरे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मिठाई वाटप करत निळ्या रंगाचे फुगे हवेत सोडून जय भीमच्या घोषणा देत जल्लोष करण्यात आला. जय भीम दिन व मकरनपूर परिसर सोहळ्याचा 84वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 30 डिसेंबर 1938 रोजी कन्नड तालुक्यात मकरनपूर येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत मराठवाड्यातील हैदराबाद स्वतंत्रता संग्राम हा प्रमुख विषय होता. याचबरोबर निजाम राजवट, दलित चळवळीचा या पुढील लढा याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधन केले होते. महत्त्वाचे म्हणजे ही परिषद भाऊसाहेब मोरे यांनी आयोजित केली होती.
त्यांच्या आग्रहाखातर डॉक्टर बाबासाहेबांचा मराठवाड्यात प्रथमतः पदस्पर्श झाला. या सुवर्ण क्षणाचे स्मरण व्हावे व ते चिरकाल अबाधित राहावे यासाठी मकरणपूर येथे गेल्या 84 वर्षापासून राजकारण विरहित सामाजिक प्रबोधन वैचारिक परिषद घेतली जाते. या वर्षीच्या सभेला अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते, तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत लेखक ज.वी. पवार व ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक उत्तम कांबळे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उदयसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, मुख्य वन संरक्षक गुजर, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, नांदेड येथील उपकुलसचिव रवी सरोदे, रतन पंडगळे, चंद्रभान पारखे, सुनील मगरे, कन्नडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, प्रकाश कांबळे, राजू शिंदे, अमित भुईगळ, रमेशभाई खंडागळे, चंद्रसेनाबाई सेजवळ तसेच सरपंच शेख सना, उपसरपंच विनायक सोनवणे, गयास पटेल यांची उपस्थिती होती. या सभेच्या सुरुवातीलाच भिक्खू संघ व बौद्धाचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण, समता सैनिक दलातर्फे मानवंदना, तर सायंकाळी ज्येष्ठ प्रबोधक व गायक राहुल आणवीकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी साहित्यिक आजिम नवाज राही यांनी केले. तर या ऐतिहासिक सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वेतनाच्या फरकाची रक्कम अदा न करणाऱ्या घाटी प्रशासनासमोर महाराष्ट्र कामगार कर्मचारी संलग्न आयटकने अधिष्ठाता यांचा निषेध व्यक्त करत तीव्र निदर्शने आंदोलन केले. जाहीर प्रकटनाचा अवधी संपूर्ण 15 दिवस कालावधी उलटला तरी देखील कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम अदा न करणाऱ्या घाटी प्रशासनासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली. कामगारांनी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संलग्न आयटकने निषेध व्यक्त केला. याच मागणीसाठी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तोंडी लेखी व आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागत होते. अजूनही किमान वेतनाच्या फरकाची रक्कम कामगारांच्या खात्यात वळत्या करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली नाहीत. शुक्रवारी सदर मागणीसाठी आरएमओ ऑफिस समोर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ॲडव्होकेट अभय टाकसाळ, कॉम्रेड राजू हिवराळे, अभिजित बनसोडे, गौतम शिरसाट, श्रीयोग वाघमारे, निलेश दिवेकर, श्रीकांत बनसोडे, दीपक मगर, आतिश दांडगे, अविनाश देहाडे, बंटी खरात, अजहर शेख, सुशील कांबळे, विजय नागोबा, संतोष बिरारे, प्रकाश जाधव, दीपक जाधव, कैलास निकाळजे, सिद्धार्थ नरवडे, किशोर शेजुळ, दिनेश साळवे, अमोल सुरडकर, नंदा हिवराळे, मनीषा हिवराळे, संगीता शिरसाट, कविता जोगदंडे, आम्रपाली जोगदंडे, अरुणा वाहुळ, सुनीता म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी होते. आम्हाला किमान वेतनाप्रमाणे पगार भेटत नाही. आम्ही कोविड काळामध्ये जे एवढं काम केले, डायपर बदलले, जे आम्ही आजपर्यंत बदलत असतो, डायपर बदलले आणि आम्ही एवढे काम करून सुद्धा आम्हाला किमान वेतन, रुग्णाची सेवा एवढं करून बी आम्हाला किमान वेतनप्रमाणे पगार भेटत नाही. उलट हे ठेकेदार जे आहे आमच्यावर मनमानी करू राहिला, वेगवेगळी दादागिरी करून आमच्यावर कोणतेही सुपरवायझर नेमणं, आम्हाला काही बोलणं, हे यांची दादागिरी चालू आहे. याच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथं आज जमा झालेलो आहे. गेले अनेक 2017 पासून आम्ही या ठिकाणी कामाला रुजू असताना त्या ठिकाणी कोविड काळामध्ये आम्हाला मास्क नव्हतं, पीपी किट नव्हतं. त्यावेळेस आम्ही पेशंटला त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे ड्युटी करत असतानाही प्रशासनाने व ठेकेदारांनी आम्हाला किमान वेतनप्रमाणे आत्तापर्यंत पगार दिलेला नाही. PSI वगैरे ह्या सर्व काही गोष्टी ज्या असतील ज्या कर्मचाऱ्याला मिळायला पाहिजे होते, तर आत्तापर्यंत मिळालेले नाही. आणि ठेकेदार मनमानी कारभार करतो, त्या ठिकाणी दादागिरीपणा करतो आणि त्या ठिकाणी आम्हाला किमान वेतनप्रमाणे पगार आत्तापर्यंत मिळत नाही. या ठिकाणी आम्ही आजचे आंदोलन, आजचे निदर्शनं आम्ही आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी मानलेले आहेत. जोपर्यंत अधिष्ठ आम्हाला भेटायला बोलत नाही तोपर्यंत निदर्शनं मागे घेणार नाही. हे निदर्शन असेच चालू राहणार. गायरान जमीन वाचवण्यासाठी आणि सातबारे नावे करण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर भूमिहीन गायरान संघर्ष समितीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली. परंतु या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून
या भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीची अशी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने जो हा निर्णय लागलेला आहे, महाराष्ट्र सरकारने गायरानधारकांच्या बाजूने एक पुनर्विचार याचिका या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने दाखल करण्यात यावी, याकरिता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि आत्ताच या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि मी या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी असं आव्हान करतो, जर 15 जानेवारीपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हेच गायरानधारक आणि पूर्ण मुलाबाळासह या गायरानधारकांचे 100 कुटुंब आझाद मैदानावर मुख्यमंत्री साहेबांच्या मंत्रालयासमोर या ठिकाणी उपोषण करतील आणि जोपर्यंत आमची दखल या ठिकाणी घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही. आमचं जे काही आंदोलन आहे गायरानधारकांच्या हितासाठी ते सतत या ठिकाणी सुरू राहणार आहे. क्रांती चौक परिसरात एक कबूतर हाय टेन्शन वायरला अडकलेल्या मांजामध्ये अडकले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यावरून त्वरित अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी त्या कबुतरास सुखरूप वाचवले. क्रांती चौक परिसरात एक कबूतर हाय टेन्शन वायरला अडकलेल्या मांजामध्ये अडकलेले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यावरून त्वरित अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता 11 kV हाय टेन्शन तारेवर कबूतर मांजामध्ये अडकून तडफडत होते व उडण्याचा प्रयत्न करीत होते. मांजा असल्यामुळे उडता येत नव्हतं. लगेच महावितरण विभागास माहिती देऊन लाईन बंद करून त्यास अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले व कबूतर जखमी आहे की नाही याची शहानिशा करून त्यास मोकळ्या ठिकाणी सोडून दिले. सदर कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी RK सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी अब्दुल अजीज, ड्युटी इंचार्ज HY घुगे, अग्निशामक आमिर शेख, संग्राम मोरे, अक्षय नागरे, मुझफ्फर, विजय पांडे, शिवसभा कल्याणकर आणि वाहन चालक आसिफ शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली. 30/12/2022 के दिन 10:39 पे कॉल आया हमारे को कि बाबा पेट्रोल पंप पे हाई टेंशन तार है, उसके ऊपर कबूतर मांझे में अटक गया है. तो हमने यहाँ से हमें कॉल दिया, हम घटनास्थल रवाना हो गए. वहाँ जाने के बाद हमने देखा कि कबूतर अटका हुआ है और लाइन चालू है. तो हमने फ़ौरन MSCB को फ़ोन करके पूरी लाइट बंद करने लगाई और कबूतर को नीचे हाई टेंशन वायर के नीचे गाड़ी लगा के कबूतर को बाहर सुरक्षित बाहर निकाला और उसे नीचे देखा कि कोई जख्मी है क्या, कहीं है जख्मी होता है तो हम उसको वन विभाग के पास इलाज के लिए देते थे, पण वो जख्मी नहीं था और उसको देखने के बाद हमने उसे छोड़ दिया. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. MIMच्या शिष्टमंडळाने आज महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन शहरातील विविध वार्डातील रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब हटवण्याची मागणी केली. 5 जानेवारीपर्यंत खांब निघाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. महावितरणला शहरातील विविध वार्डातील रस्त्याच्या
मधोमध असलेले विजेचे खांब हटवण्यासाठी शासनाने 15 कोटी रुपये निधी दिला, तरीही ते खांब हटवण्यात आले नाही. आज शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन 5 जानेवारीचे अल्टिमेट दिले आहे. या तारखेपर्यंत हे बिनकामाचे खांब निघाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रसंगी एमआयएमचे नासेर सिद्दीकी, फेरोज खान, आरेफ हुसेनी, मीर हिदायत अली, अब्दुल अजीम, विकास एडके, संदीप सरीन, सोहेल खान, अब्दुल्ला खान, मेराज खान, मुश्ताक सलामी, खय्यूम चौधरी, हाजी समीर कुरेशी, शेख शोएब आदींची उपस्थिति होती. करोड़ों अरबों रुपए के जो है तो डेवलपमेंट के काम किए हैं. 317 करोड़ रुपए के जो रोड सैंक्शन किए गए थे वो जनाब इम्तियाज़ जलील साहब की कोशिशों के बाद ही मुकम्मल हो पाए थे. वो रोड सैंक्शन होने के बाद उन रोड्स के ऊपर बीच रास्ते में जो है तो कई इलेक्ट्रिक के पोल खड़े हैं जो नाकारा है, लेकिन उसके बावजूद भी MSEB वो नहीं निकाल पा रही है. महानगर पालिका ने तकरीबन 15 करोड़ रुपये उन पोल्स को हटाने के लिए सैंक्शन कर रखे हैं, लेकिन MSEB की लापरवाही की वजह से वो पोल आज भी जू के तू खड़े हैं. आज तमाम नगर सेवक, तमाम हमारे पदाधिकारी, तमाम कार्यकर्ताओं के साथ इम्तियाज़ जलील साहब के आदेश के बाद MSEB में मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन की टीम ने नुमाइंदगी की है और यहाँ के ऑफिसर्स ने हमें यकीन दहानी कराई है कि आने वाली 4 या 5 जनवरी से ख़ासतौर से गांधी पुतले से लेके हेड पोस्ट ऑफिस तक और उस्मानपुरे के कुछ पोल्स और जो है तो औरंगपुरा भाजी मंडी से लेकर गुडीलैंड नेहरू भवन तक के जितने पोल्स रास्ते में आ रहे हैं उनको हटाने का काम शुरू किया जाएगा. आज तमाम नगर सेवकों ने यहाँ पर हमारे साथ मौजूद रहे और इससे पहले भी इन तमाम लोगों की नुमाइंदगी रही है. अगर इस आश्वासन के बाद भी काम नहीं होता है तो मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पूरे तेज़ तर्रार तरीके से अपनी बात मनवाने का तरीका जानती है. हम 5 जनवरी तक MSEB के लोगों को मौका देना चाहते हैं. उसके बाद फिर हम जोरदार निदर्शन और आंदोलन करके अपनी बात मनवाएंगे इंशाअल्लाह. शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आज सभागृहात केली. हिवाळी अधिवेशनामध्ये आज दानवे म्हणाले की शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे. शालेय पोषण आहाराचे एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंतचे 70% अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत. मात्र आता डिसेंबर महिना संपत आला असून ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान कधीपर्यंत देण्यात येईल असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तसेच नागपूर शहरात तांदूळासंदर्भातील गैरव्यवहार झाला आहे त्यावर फौजदारी कारवाई कधी होणार असा सवाल देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देताना म्हटले की शालेय पोषण आहार संदर्भात प्रलंबित अनुदान हे इंधन व भाजीपाल्याबाबत आहे. संबंधितांना कंत्राटदार यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने त्यांना बिल पास करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सवलत दिली आहे. शालेय पोषण आहाराचे अनुदान देण्यात येईल. तसेच यापुढेही या वर्गाला प्राथमिकता देण्यात येईल. नागपूरमधील तांदूळ गैरव्यवहार प्रकरणी संबंधित बचत गटाला काळ्या यादीत टाकण्यात आलेला आहे. तसेच त्यावर पोलीस आवश्यकतेनुसार कारवाई करीत असल्याची माहिती दिली. सभापती महोदय, मी या संदर्भात मंत्री महोदयांची भेट पण घेतलेली आहे आणि त्यांनी जे उत्तरात लिहिलेलं आहे की शालेय पोषण आहाराचे एक 70% अनुदान एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंतचे 70% अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. आता डिसेंबर महिना संपत आहे. मी फक्त त्याची जाणीव करून देऊ इच्छितो की सप्टेंबर पर्यंतचेच 70% झाले तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे सप्टेंबर पर्यंतचे सुद्धा 100% होऊन हे सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. ते कधी देणार? दुसरा प्रश्न आहे, नागपूर शहरातील जो तांदळाचा गैरव्यवहार झालेला आहे त्याच्यावर आपण म्हटलं की फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. माझा हा विचार नाही की ही कारवाई कधी करणार. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद मनपा हद्दीलगतच्या 35 गावांची ग्रीड पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद मनपा हद्दीलगतच्या 35 गावांची ग्रीड पाणी पुरवठा योजनेला
प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव यांना जिल्ह्यातील 37 गावांच्या ग्रीड योजनेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता। त्यातील 35 गावांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। यासाठी अंदाजे 37 गावांची रुपये 134.28 कोटी अंदाजित किमतीचे अंदाजपत्रके, आराखडे, तांत्रिक व मान्यतेच्या पुढील कारवाईसाठी सादर केले होते। शासन मंजुरी निर्णयानुसार 35 गावे औरंगाबाद ग्रीड नळ पाणी पुरवठा योजना येथील 55 लिटर दरडोई दर दिवशी क्षमतेच्या रुपये 3,788 इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या करण्यात रुपये 134.0208 कोटी इतक्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। सन 2011 ते 2024, 2039 व 2054 सालापर्यंतच्या वाढीव लोकसंख्येनुसार नियोजन करण्यात आले आहे। यात जटवाडा, ओहर, इस्लामपूर, अशरफपूर, सावंगी, तुळजापूर, कृष्णवाडी, पिसादेवी, गोपाळपूर, सैजदपूर, मांडकी, बकापूर, रामपूर, कचची, घाटी, सुलतानपूर, हिरापूर, फतेपूर, सुंदरवाडी, झालटा, गांधेली, बाग तलाव, बाळापूर, गेवराई तांडा, गेवराई, ब्रुकबॉन्ड, तिसगाव, वाजरवाडी, तिसगाव, रावसपुरा, आब्दीमंडी, माळीवाडा, दौलताबाद, शरणापूर, केसापुरी, कान्हापूर, धरमपूर, पळशी, अलाना तांडा या 35 गावांचा समावेश आहे। पुरातत्व खात्याअंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांच्या विविध वास्तूंच्या ठिकाणी झालेले अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदू जनजागरण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला। हिंदू विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती उघड झालेली याच्यामध्ये ती म्हणजे संभाजीनगर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जे काही राज्य संरक्षण विभागाच्या वास्तू आहेत, अशा 32हून अधिक वास्तू आहेत की या वास्तूंवरती अतिक्रमण झालेलं आहे। हे सगळं आम्ही उघड केलं याच्यामध्ये। वास्तविक पाहता राज्य पुरातत्व खात्याने मान्य केलंय अतिक्रमण झालंय। स्थानिक प्रशासन, पोलीस, जिल्हाधिकारी, त्याचबरोबर वक्फ बोर्डला सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन नोटिसा देखील पाठवलेल्या आहेत। एवढी सगळी अतिक्रमण होत असताना पुरातत्व खातं काय झोपलं होतं का? आणि या संदर्भातल्या नोटिसा पाठवल्या, माहिती दिल्यानंतर आज तागायत हे अतिक्रमण काढलेलं नाहीये। जिल्हाधिकारी नेमके काय करतात यामध्ये? या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही उपस्थित केल्या आणि 3 मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत की ज्या ज्या वास्तूंवरती अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावं, संबंधितांवरती कार्यवाही करावी आणि ज्या ज्या वास्तू राज्य पुरातत्व खात्याच्या आहेत ज्याच्यावर अतिक्रमण झालेले या सगळ्या ताब्यात घेण्यात याव्यात। त्याचबरोबर काही ठिकाणी गडावरती अतिक्रमण झाली, या वास्तूंवरती अतिक्रमण झाली की अशा अतिक्रमण करणाऱ्यांचं पुनर्वसन केलं जातं। म्हणजे असा एक संदेश जातोय की गड किल्ल्यांवरती, पुरातन वास्तूवरती अतिक्रमण करा आणि सरकारची फुकटची घरं मिळवा। तर हेही अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही संभाजीनगर पुरातत्व खात्याच्या अंतर्गत ज्या ज्या वास्तू येत आहेत, ज्यांच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे, हे अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावं। जर हे हटवलं नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून याचा आंदोलन करून विरोध करू अशी मागणी आणि असा विचार आम्ही या ठिकाणी मांडलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2023 या वर्षाची दिनदर्शिका काढण्यात आली असून कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 2023 या वर्षाची दिनदर्शिका काढण्यात आली असून कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। विद्यापीठ मुद्रणालयात यंदाची दिनदर्शिकेची छपाई करण्यात आली। कुलगुरू यांच्या दालनात प्रकाशन करण्यात आले। यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, वित्त व लेखा अधिकारी प्रदीप कुमार जाधव, मुद्रणालयाचे व्यवस्थापक डॉक्टर कैलास पाथरीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। समितीचे सदस्य डॉक्टर मुस्तजीब खान, SG शिंदे, भगवान गाडेकर आदींची उपस्थिती होती। या दैनंदिनीत वर्षभरातील सुट्ट्या तसेच महापुरुषांची जयंती, विद्यापीठासंबंधी महत्त्वाचे दिवस आदींचा उल्लेख करण्यात आलाय। दिनदर्शिका प्रकाशनासाठी मुद्रणालयातील
कर्मचारी प्रसाद कुलकर्णी, तुकाराम तांगडे, ज्ञानेश्वर तांगडे, अमोल पट्टेबहादूर आदींनी प्रयत्न केले। महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉक्टर अमोल काकड यांनी तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाबाबत माहिती दिली व उपस्थित सर्व शिक्षकांसोबत संवाद साधला। महाराष्ट्र शासनाच्या तंबाखूमुक्त शाळा धोरण 2020 अंतर्गत सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त होण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय औरंगाबाद व शिक्षण विभाग महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या अधीनस्थ असलेल्या सर्व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकरिता कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान, औरंगाबाद येथे करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉक्टर अमोल काकड यांनी तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाबाबत माहिती दिली। उमंग संस्थेचे डॉक्टर कार्तिक रामन यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, प्रामुख्याने कर्करोग, पक्षाघात, वंध्यत्व, मानसिक आजार, मुख कर्करोगाचे पूर्व लक्षणे, मुख कर्करोग आणि त्याचे उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन करून उपस्थित सर्व शिक्षकांसोबत संवाद साधला। महानगरपालिका शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मार्गदर्शन केले। या कार्यशाळेकरिता शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, भारत तीनगोटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे व महानगरपालिका अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांनी स्वतः तंबाखूमुक्त राहून सर्व विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देऊन शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प केला। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जय भीम दिन मकरनपूर येथे आणि औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा। शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली मागणी। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।